नमस्कार, मी रोशन भक्ते आपणास दाखवतो आहे जिल्हा परिषद हायस्कूल पारडसिंगा शाळेची जी जुनी इमारत होती तेथील मागचा ब्लॉक मी आता लगेच टाकलेला होता। त्यानिमित्ताने त्या बातमीमध्ये मी जे तुम्हाला आपल्याला दाखवलं की शाळेच्या जे जुनी इमारत जी आहे ती पुरी ढासळलेली आहे। त्यातील शाळेच्या ज्या वस्तू त्या बाकं होते, बेंच होते, लोखंडी दरवाजे वगैरे, खिडक्या वगैरे ज्या होत्या त्या चव्हाट्यावर पडलेल्या होत्या। याची बातमी मी लगेच टाकलेली होती। त्यानिमित्ताने या बातमीची दखल घेत शाळेचे तालुक्याचे केंद्रप्रमुख राजूजी धवड, ज्येष्ठ अधिकारी बोढायजी यांनी आज पारडसिंगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेला भेट दिली। तपासणी भेट दिल्यानंतर त्यांनी या समस्येचं निवारण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक माननीय दीपकजी तिरपुडे सर यांच्यासोबत चर्चा केली आणि तिरपुडे सरांनी यावर उत्तर देताना म्हटलं आहे की आमचे प्रतिनिधी सोबत तिथेच होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्या ज्या वस्तू ज्या आहे, ह्या लावारिस वस्तू ज्या पडलेल्या आहे याच्या नियोजन आम्ही शाळा व्यवस्थापन समिती जी आहे यांच्यामार्फत एक बैठक घेऊन यावर आम्ही तोडगा काढणार आहे। या सर्व बाकांचा, या वस्तूंचा येत्या काही दिवसातच आम्ही लिलाव करणार आहोत। त्यासाठी सर्व तयारीला आम्ही लागलेलो आहोत आणि ह्या शाळेच्या वस्तूचा लिलाव करून यातील जे उत्पन्न येईल ते शाळेच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी खर्च करण्यात येईल, अशी माहिती मुख्याध्यापक श्री दीपकजी तिरपुडे यांनी संबंधित आमचे प्रतिनिधी यांना दिली। यातून असे सिद्ध झाले की या बातमीची दखल आज केंद्रप्रमुख श्री राजूजी धवड यांनी घेतली असून त्यांच्यासोबत ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री बोढाये सरसुद्धा यावेळेस उपस्थित होते। त्यांच्याशी सुद्धा आमच्या प्रतिनिधी संवाद साधला असता या सर्व बाबीचा उलगडा झाला। मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा।